सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठासमोरचे सर्वच सन्माननीय. खरं म्हणजे अनेकदा विचारपीठावरती खूप लोक बसलेले असतात. इथे मी आल्यानंतर पाहिलं तर एकच खुर्ची आहे, एकच माणूस बोलणार आहे आणि सगळेजण ऐकणार आहेत. देश अशाच प्रकारची गोष्ट सध्या करतो आहे आणि तसं असू नये याच्याकरताच भारतीय संविधानावरती बोलण्याची आवश्यकता आहे. आता सूत्रसंचालकांनी खूप हृदय असा मनापासून माझा मोठा परिचय करून दिला. उपायुक्त मॅडम, संघरत्ना खिल्लारे मॅडम, ज्यांनी इथं खूप प्रेमानं बोलावलं, त्या संध्या मॅडम, आणि या स्मारकाच्या सगळ्या कार्यकारिणीवरती असलेले सर्व लोक. इथे जो डिप्लोमा सुरू आहे त्याच्यामध्ये अनेक जण सहभागी आहेत, अनेक जण त्याचे विद्यार्थी आहेत आणि इतरही आपण जमलेले सर्वजण. मी इथं आलो म्हणजे मॅडमची अशी इच्छा होती खरं म्हणजे मी 3 वाजता तिथं यावं, पण थोडा मला उशीर झाला. पण उशीर झाला तरीसुद्धा मी हे आंबेडकर स्मारक संपूर्ण पाहिलं. माझा विद्यार्थी इथे आला आहे, प्रदीप कापसे. आम्ही दोघंही ते पाहत होतो आणि आम्ही दोघंही प्रचंड भारावून गेलो. म्हणजे तुम्हाला सांगतो, मला असं वाटलं की टाईम मशीनमध्ये बसून मी बाबासाहेबांसोबत चाललेलो आहे. अशी एक ऑडिओ व्हिज्युअल कानात सांगितलं जातं की बाबासाहेब इथं शिकले, बाबासाहेब या सभेमध्ये होते. आणि तुम्ही विचार करा, फुल्यांच्या पुण्यातनं मी इथे बाबासाहेबांच्या कुशीत इथं विसावतो आणि नंतर तुम्ही मला दाखवलं ध्यान केंद्र आणि मी शांत जाऊन बसलो तिथे. ध्यान करत असताना मला असं वाटलं की खरंच हा बुद्धाचा पिंपळ नेमका कुठं असेल. हा जो बुद्धाच्या पिंपळाचा पार आहे ना, तो शोधण्यासाठीच आपण सगळेजण धडपडतो आहोत. आणि ती धडपड केवळ एका व्यक्तीची नाही, ती सामूहिक धडपड आहे. आणि ती धडपड जर पूर्ण करायची असेल तर मला असं वाटतं की संविधान आपल्या साथीला आहे. म्हणजे मला संध्या मॅडमनी सांगितलं की ऐन कोविड सुरू असताना या स्मारकाची सगळी स्थापना झाली. आणि कोविड म्हटलं की आपल्या सगळ्यांच्याच खूप वाईट आठवणी आहेत सगळ्या. प्रत्येकाच्या घरामध्ये कुणी ना कुणी गेलं, कुणाला ऑक्सिजन मिळाला नाही, मित्रमैत्रिणी गेले. पण कोविड काळामध्ये काय लक्षात आलं की असं म्हटलं गेलं की तुम्ही बाहेर पडायचं नाही, तुम्ही कुणाला बोलायचं नाही, अंतर राखायचं. सोशल डिस्टन्सिंग असा शब्दप्रयोग त्या काळात केला गेला. खरं म्हणजे फिजिकल डिस्टन्स असा शब्द वापरायला पाहिजे. अशा प्रकारे सगळं लॉकडाऊन झालं. आपल्या कल्पना आहे काही काळानंतर म्हणजे साधारणपणे 2-1 वर्षाचा कालावधी गेला आणि हळूहळू सगळं अनलॉक झालं. अहो पण इथल्या हजारो पिढ्यांसाठी वर्षानुवर्ष लॉकडाऊनच होतं की. तुम्ही बाहेर पडायचं नाही, तुम्ही ह्याला शिवायचं नाही. हे लॉकडाऊन नाही तर काय होतं. भारतीय संविधान आलं आणि तुमचं आणि आमचं जगणं अनलॉक झालं. आणि ते जगणं अनलॉक करण्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका किती निर्णायक आहे हे मी वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासातले असे एकमेव महापुरुष असावेत की ज्यांनी काय नाकारायचं हे पण सांगितलं आणि काय स्वीकारायचं हे पण सांगितलं. म्हणजे 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेब मनुस्मृतीचं दहन करतात आणि 26 जानेवारी 1950ला आपण नवं संविधान स्वीकारतो. विषमतेला नकार आणि समतेला होकार, एवढी एक सुस्पष्ट लाईन, एवढी एक सुस्पष्ट ओळ बाबासाहेब लिहून गेले. मला असं वाटतं की ती ओळ वाचण्यामध्ये आजही आपण अपुरे पडतोय आणि म्हणून पुन्हा पुन्हा भारतीय संविधान नेमकं काय हे सांगण्याची वेळ तुमच्या माझ्यावरती येते. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र कार्यक्रम होत आहेत. घर घर संविधान अशा प्रकारची घोषणा, अशा प्रकारचं सर्क्युलर मी पाहिलं आणि खूप आनंद वाटला की आता घर घर संविधान अशा प्रकारची घोषणा होते आहे. पूर्वी वेगळी घोषणा होती, आता हळूहळू घर घर संविधान ही घोषणा आली. ही फार आनंदाची गोष्ट आहे. कारण जेव्हा राजकीय वास्तव एखादी विषबाधा झालेली असावी की काय असं वाटावं, अशा काळामध्ये या अमृताची गरज आहे. कारण आम्ही इतके वर्षानुवर्ष असं गृहीत धरलं की संविधान असणारच आहे, संविधानाला गृहीत धरलं आणि मग अचानक लक्षात आलं, अरे हे तर आपण अभ्यासलंच नाही, हे तर आपण समजून घेतलंच नाही. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो
की एखादा बेरोजगार तरुण बिचारा शोधतोय, नोकरी शोधतोय. आता खरं बेरोजगार तरुण आजकाल सापडत नाही, सगळ्यांना नोकऱ्या आहेत. असा दुर्मिळ एखादा तरुण नसतो असा ज्याला नोकरी वगैरे नसते. पण आपण कल्पना करूयात, तो शोधतोय, धडपडतोय बिचारा नोकरीसाठी, आणि अचानक त्याच्या लक्षात येतं की अरे आपल्या आज्याच्या नावावरती तर 100 एकर जमीन आहे. तुम्ही विचार करा, आपण इतके वर्ष धडपडतो आहोत आणि आपल्याला अचानक लक्षात येतं की अरे भारतीय संविधान नावाचा आपला वारसा आहे, एवढा मोठा राजकीय वारसा आहे आपल्याकडे, तो आपण अभ्यासलाच नाही, तो आपण समजूनच घेतला नाही. आणि तो न समजून घेतल्यामुळे आज एका अशा वळणावरती आपण उभे आहोत की संविधानकर्त्यांनी जेव्हा ती शपथ घेतली तेव्हाचा भारत आणि आजचा भारत हे दोन वेगवेगळे भारत आहेत की काय असं वाटावं. आरशात पाहताना आपलीच प्रतिमा आपल्याला ओळखू येऊ नये अशा एका वळणावरती आपण आलेलो आहोत. आणि म्हणून भारतीय संविधान, आणि त्यातही अगदी मला नेमका विषय दिला मूलभूत हक्कांविषयी बोलण्याचा. त्यामुळे त्या विषयाकडे येण्यापूर्वी आपण जर पाहिलं तर गेल्या काही वर्षामध्ये संविधानावरती खूप चर्चा होते आहे. अनेकदा जी गोष्ट प्रत्यक्षात नसते तेव्हा त्याची आठवण खूप येते आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे. पण मग होतं काय की आपण अनेकदा त्याची पारायण करायला लागतो, कर्मकांड करायला लागतो. मग कलम पाठ करण्याची स्पर्धा सुरू होते. आपल्या संतांनी म्हणून टाकलं, घोडे काय थोडे वागावे ते ओझे भावे विना तैसे पाठांतर करण्याची काहीच गरज नाही. तुमच्या माझ्यापेक्षा ते AI जे आहे, ChatGPT जे आहे, ते अधिक चांगल्या प्रकारे कलम सांगेल, अनुसूची सांगेल, घटनादुरुस्त्या सांगेल, त्याला त्याची गरज नाही आहे. आम्ही हाच विचार करून आत्ता माझ्या परिचयामध्ये असा उल्लेख झाला, ते आपलं आयकार्ड, मी आणि राही श्रुती गणेश आम्ही दोघांनी मिळून हे पुस्तक लिहिलं तर याचसाठी की भारतीय संविधानाच्या तत्त्वज्ञानाचा आशय जो आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. 2019 साली ऑक्सफर्डनं वर्ड ऑफ द इयर, म्हणजे दरवर्षी ऑक्सफर्ड एक शब्द निवडतं, तो त्या वर्षाचा शब्द म्हणून निवडला जातो. तो शब्द होता कॉन्स्टिट्यूशन, अर्थात भारताचं संविधान. आणि मग आम्हाला असं वाटलं की खरोखरच एखादी गोष्ट प्रत्यक्षात काय घडते आहे ते अभ्यासलं पाहिजे. म्हणजे नामा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी ओवी अनुभवावी, तसं एकतरी कलम अनुभवावं. प्रत्यक्षामध्ये अशा प्रकारचा व्यवहार होतो की नाही हे आपण समजावून घ्यावं. आणि म्हणून या पुस्तकाचा घाट घातला. खरं म्हणजे भारतीय संविधान, जेव्हा संविधानाविषयी मी बोलायला उभा राहतो तेव्हा मला असं वाटतं की खरं म्हणजे संविधानाची उद्देशिका जी आहे, ज्याच्यावरनं आमचं पुस्तकाचं टायटल आम्ही ठरवलं, आपलं आयकार्ड, त्याला कारण खरं म्हणजे नानी पालखीवाला आहेत. नानी पालखीवाला अतिशय प्रसिद्ध कायदेतज्ञ. ते असं म्हणाले की प्रिॲम्बल इज ॲन आयडेंटिटी कार्ड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. संविधानाची उद्देशिका हे संविधानाचं ओळखपत्र आहे. आणि मग मला असं वाटलं, जर संविधानाची उद्देशिका हे जर संविधानाचं ओळखपत्र असेल तर अवघं संविधान हेच आपलं, तुमचं, माझं, सगळ्यांचं ओळखपत्र आहे. म्हणजे आत्ता या हॉलमध्ये येत असताना संध्या मॅडमने आमची फार छान सोय केली होती, त्याच्यामुळे त्यांचा चालक आम्हाला वाट दाखवत होता. पण अदरवाईज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपण GPS मॅप ऑन करतो आणि मग ती गुगल मावशी जी आहे, मावशी यासाठी म्हणतो, बऱ्याच वेळा स्त्री असते म्हणून, ती सांगते की आता टर्न राईट, टर्न लेफ्ट. हे व्यक्तीसाठी ठीक आहे, एका नव्या पत्त्यावर जायचं कसं असेल तर, पण समाजासाठी जर एका नव्या पत्त्यावर जायचं असेल, देशासाठी नव्या पत्त्यावर जायचं असेल तर तो पत्ता, तो GPS म्हणजे भारताचं संविधान आहे. हा भारताचा स्वप्न नकाशा आहे. आपण जर संविधानाची उद्देशिका पाहिली, आता तुम्ही मला ती उद्देशिका भेट दिलीत, ते फक्त एकच वाक्य आहे, एक दीर्घ वाक्य. आणि ते पूर्ण पानभर बघितल्यानंतर असं वाटतं की अरे हे काय आहे म्हणजे, पण ते एकच वाक्य आहे. आणि ते एक वाक्य काय सांगतं? आम्ही कोण आहोत? आम्ही भारताचे लोक आहोत. आम्ही महाराष्ट्राचे लोक नाही, आम्ही केरळचे लोक नाही, आम्ही गुजरातचे लोक नाही, आम्ही मराठी, आम्ही गुजराती, आम्ही अमुक जातीचे, तमुक जातीचे नाही, आम्ही भारताचे लोक आहोत. मग आमचं वैशिष्ट्य काय? म्हणजे ह्या भूभागात राहणारे लोक म्हणून आम्ही भारतीय आहोत का? नाही. आमची ओळख, आम्ही कोणत्या मूल्यांवरती विश्वास ठेवतो? आमचा विश्वास आहे स्वातंत्र्यावरती, आमचा विश्वास आहे समतेवरती, आमचा विश्वास आहे बंधुतेवरती. या मूल्यांवरती विश्वास असलेले लोक आहोत म्हणून आम्ही भारतीय आहोत. आणि आम्हाला असा भारत घडवायचा आहे जो धर्मनिरपेक्ष असेल, जो समाजवादी असेल, जो लोकशाही असेल. अशा प्रकारची सगळी विशेषणं आहेत भारताला जोडलेली. असा भारत, हे सगळं कळलं की मग आपल्याला भारतीय संविधानाचं व्याकरण समजतं. हे संविधान आपण कुणाला अर्पण केलं आहे? म्हणजे मी नेहमी हा प्रश्न विचारतो आणि
बरेचसे विद्यार्थी आमचे गोंधळतात. म्हणतात की कोणाला अर्पण केले म्हणजे काय? आपलं संविधान हे देवाला अर्पण केलं जावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव हा एच.व्ही. कामत नावाच्या एका सदस्याने मांडला होता. आणि जेव्हा त्यांनी तो मांडला तेव्हा राजेंद्र प्रसाद जे स्वतः अतिशय कर्मठ, ते म्हटले तुम्ही कशाला देवधर्माच्या गोष्टी करताय? ते स्वतः देव भोळे बरं का. कशाला तुम्ही हे करताय म्हटले. पण कामत फार हट्टाग्रही होते. त्यांच्या अनेक चर्चांमध्ये खूप वेळा त्यांनी वाद घातलेत, खूप वेळा मला ही सूचना मांडायची वगैरे वगैरे. एच.व्ही. कामत यांनी हे मांडल्यानंतर रोहिणी कुमार चौधरी नावाचे दुसरे सदस्य होते, ते आसामचे. ते म्हणाले की मिस्टर कामत, हे संविधान देवाला नाही देवीला अर्पण केलं पाहिजे. तुम्ही हसताय तसेच सगळे हसायला लागले संविधान सभेमध्ये. ते म्हटले एक जण म्हणते देवाला अर्पण करा, दुसरं म्हणते देवीला अर्पण करा. हे चाललंय काय? ते म्हटलं अहो मी गंमत करत नाही आहे, आमच्याकडे कामाख्या देवीला खूप मानतात. हे रोहिणी कुमार चौधरी जे आहेत ते गुवाहाटीचे. आता महाराष्ट्रातल्या लोकांना गुवाहाटी नीट माहीत झालं आहे. तर ते म्हटलं की बाबा आमच्याकडे कामाख्या देवीला मानतात, त्याच्यामुळे हे संविधान देवीला अर्पण करावं असं आमचं मत आहे. चर्चा काही थांबायला तयार नाही. शिब्बालाल सक्सेना उभे राहिले, ते गांधी भक्त, गांधींचे अनुयायी. ते म्हटले हे संविधान जे आहे ते गांधींना अर्पण केलं पाहिजे. आता गांधींचे अनेक अनुयायी संविधान सभेमध्ये होते. काँग्रेस अर्थातच बहुसंख्य काँग्रेसचे सदस्य होते. शेवटी सूचना पटलावर ठेवली गेली. कामत म्हटले नाही याच्यावरती मतदान झालं पाहिजे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 68 विरुद्ध 41 या मतांनी आम्ही ठरवलं देव नाही, देवी नाही, गांधी नाही, आम्ही भारताचे लोक. आता या देशाचं जे काही होईल, जे काही भलं होईल, बुरं होईल, जे काही चांगलं होईल, वाईट होईल, त्याची जबाबदारी आमची आहे. हे बघा, नास्तिक माणसाला फार प्रॉब्लेम असतो. आस्तिक माणसाचं फार सोपं असतं. तो जे काय झालं देवामुळं झालं. नास्तिक माणसाला जबाबदारी घ्यायला लागते. तसं आता हे काय झालं ते बाबा करणी झाली, नशिबानं झालं असं नाही. जे काही आहे ते आता आमची जबाबदारी आहे. म्हणजे विन्स्टन चर्चिल आणि मला वाटतं माउंटबॅटन असं म्हणाला होता गांधींना, आम्ही जेव्हा हा देश सोडून जाऊ तिथे अराजक निर्माण होईल. तेव्हा गांधी म्हटले ते अराजक आमचं असेल. गांधींचा हा जो स्वॅग आहे ना, हा स्वॅग असाच आलेला नाही आहे. तो तुमच्या माझ्यावरच्या विश्वासातनं आलेला आहे की ही आत्ताची पिढी आणि पुढची पिढीसुद्धा हा विचार जो आहे तो पुढे नेईल. आणि त्याच्यामुळे आम्ही भारताचे लोक असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांवरची ती जबाबदारी आहे. तो वसा आज लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपण आज इथं बोलतो आहोत. एका अर्थानं तो रिमाइंडर आहे. आज मला ज्या विषयावरती बोलण्यासाठी सांगितलेलं आहे तो विषय मूलभूत हक्क. संविधानामध्ये जवळपास 22 विभाग आहेत आणि त्यातला तिसरा भाग जो आहे तो या मूलभूत हक्कांच्या विषयीचा आहे. याच्याविषयीची खूप मोठी चर्चा राज्यशास्त्रामध्ये झालेली आहे की माणसाला कोणते हक्क असले पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये जॉन लॉक, हॉब्स, रुसोपासून अनेकांनी सिद्धांत मांडले. तुम्ही जन्माला आलात, माणूस आहात, म्हणून तुम्हाला काही हक्क असलेच पाहिजेत जन्मजात, असा एक विचार मांडला गेला. आणि हीच एका अर्थानं धारणा आपण सुरुवातीला मांडली की तुम्ही माणूस आहात आणि एका अर्थानं मूलभूत हक्कांची पूर्वअट ही मानवताही आहे. म्हणजे आम्ही आमच्या पुस्तकात पण लिहिलं आहे, मांदेंच्या साम्राज्यामध्ये एक मौखिक संविधान होतं. 13वे शतक. आपल्याला नेहमी सांगितलं जातं की सगळं जे काय आलं ते युरोप अमेरिकेतनं आलं, पण आफ्रिकेतलं मांदेन साम्राज्य जे आहे तिथे अशा प्रकारचं मौखिक संविधान होतं. ते कशाला? पर्शियाचा राजा सायरस इसवी सन पूर्व 539 त्यानं बॅबिलॉनवरती आक्रमण केलं, बॅबिलॉन साम्राज्यावरती, आणि तिथे एक शिलालेख लिहिला. त्या शिलालेखामध्ये गुलामगिरी आम्ही नष्ट करतो आहोत आणि आम्हाला मनुष्य म्हणून काही हक्क आहेत हे अधोरेखित केलं. हे सगळे मानवी हक्कांची, एका अर्थानं मानवी हक्कांचं आद्याक्षर म्हणजे सायरस सिलेंडर आहे. ही इसवी सन पूर्व 539ची गोष्ट मी करतोय. म्हणजे गुलामगिरीचा धिक्कार केला आणि आपण म्हटलं की आम्ही माणूस आहोत तर आम्हाला हे काही मूलभूत हक्क तरी असलेच पाहिजेत. ज्याला आमची बहिणाबाई म्हटली, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस. तर माणसा माणसं म्हणते मग होशील माणूस म्हणजे काय? ते माणूस पण असणं जे आहे याच्यामध्ये काही गुणात्मक गोष्टी आहेत आणि त्या गुणात्मक गोष्टी असतील तरच त्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क आहे.
भारताच्या संविधानातला जर तुम्ही मला असं विचारलं की कुठला भाग सर्वाधिक महत्त्वाचा आहे किंवा एखादा भाग जर संविधानातून वगळला तर संविधानाचं काय होईल, हा तिसरा भाग तो आहे. तो जर वगळला तर संविधान इज इक्वल टू 0. संविधानाला अर्थच उरत नाही. आणि म्हणून बाबासाहेब पुन्हा पुन्हा हा जो तिसरा भाग आहे याला संविधानाचा आत्मा असं म्हणतात. कलम 12 ते कलम 35 या भागामध्ये ही कलमं आहेत आणि मूलभूत हक्कांविषयी ती भाष्य करतात. प्रामुख्यानं ती न्याय्य स्वरूपाची आहेत. त्याच्याविषयी जर तुमच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. कर्तव्य तुम्ही पार पाडलं नाही तर त्याच्याविषयी काय होत नाही, त्याच्याविषयी वेगळे कायदे आहेत. पण संविधानामध्ये असं म्हटलेलं नाही आहे की कर्तव्य तुम्ही नाहीत पार पाडली तर तुमच्यावरती कारवाई होईल. एक या अनुषंगानं फार महत्त्वाचा खटला आहे आणि तो खटला खरं म्हणजे अनेकदा बोलला जातो, फक्त त्याचा संदर्भ दिला जातो, पण तो खटला काय तो अनेकांना माहिती नाही. 1963 साली केरळमध्ये एक जमीन सुधारणा कायदा झाला आणि आपला कल्पना आहे की त्या काळामध्ये जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हासुद्धा आपल्याकडं खूप मोठे जमीनदार होते आणि ज्याला म्हणतात की जमिनीचं समान वाटप हे काही झालेलं नव्हतं. ते आजही झालेलं नाही आहे, तेव्हा तर नव्हतंच. ते इडनीर मठाचे मठाधिपती होते तिथे, एक केशवानंद भारती म्हणून, आणि त्यांच्याकडे 400 एकर जमीन होती. मग या जमीन सुधारणा कायद्यानुसार असं म्हटलं गेलं की तुमच्याकडं जास्तीत जास्त जमीन किती असू शकते हे ठरवलं गेलं आणि त्यांच्या 400 एकरपैकी 300 एकर जमीन जी आहे ती काढून घेण्यात आली आणि ती मजुरांमध्ये वाटण्यात आली. स्वाभाविकच मठाधिपती मग ते कुठलेही असोत त्यांना राग येतो, त्यांचा इगो असतो. ते कोर्टात गेले. मी मठाधिपतींविषयीच बोलतोय. ते कोर्टात गेले आणि 13 न्यायाधीशांचं खंडपीठ बसलं. 68 दिवस सलग खटला चालला. चर्चा सुरू आहे. त्यांचं म्हणणं असं की माझा संपत्तीचा हक्क जो आहे तो मूलभूत हक्क आहे आणि हा मूलभूत हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला कल्पना आहे बाबासाहेब आंबेडकरांनी आणि नंतर नेहरूंनी सुद्धा या मूलभूत हक्काविषयी आक्षेप नोंदवला होता संविधान सभेतच की अशा प्रकारचा संपत्तीचा मूलभूत हक्क असता कामा नये. तसं जर झाला तर तो एका व्यक्तीकडे किंवा काही मोजक्या व्यक्तींकडे किंवा 2च व्यक्तींकडे खूप संपत्ती एकत्रित होण्याची शक्यता असते. मग त्यांचं प्री वेडिंग वगैरे जे होतं ते किती भयंकर होतं हे तुम्हाला मी वेगळं सांगण्याची गरज नाही. तुम्ही लोक काही अडाणी नाही आहात. त्याच्यामुळे अशा प्रकारची गोष्ट होऊ नये याच्यासाठीच जो आग्रह आहे तो पहिल्यापासून संविधान सभेमध्ये होता. पण तरीसुद्धा कलम 31 मध्ये मूलभूत हक्क हा होता, संपत्तीचा मूलभूत हक्क होता. चर्चा वाढत गेली आणि अखेरीस या खंडपीठानं 68 दिवस सुनावणी झाल्यानंतर असं सांगितलं की ठीक आहे, मूलभूत हक्कांमध्ये बदल होऊ शकतात, दुरुस्ती होऊ शकते, पण त्याच्या आत्म्यावरती घाव घालता येणार नाही, त्याचा आत्मा बदलता येणार नाही. या संविधानामध्ये काहीतरी असं चिरंतन मूल्य आहे जे तुम्हाला बदलता येणार नाही. कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी. संविधानावरती किती तुम्ही बोळा फिरवायचा प्रयत्न केला पण तरीसुद्धा संविधानामध्ये अशी काही गोष्ट आहे जी तुम्हाला पुसता येणार नाही हे या निकालपत्रानं सांगितलं. आणि मग संविधानाचं एक पायाभूत रचना ज्याला म्हणता येईल बेसिक डॉक्ट्रीन हे तयार झाली. म्हणजे केशवानंद भारती ती केस हरले पण भारतीय संविधान जिंकलं. आणि मग आपण जेव्हा विचार करतो की हा सगळा जो भारतीय संविधानाचा पट आहे म्हणजे विशेषतः मूलभूत हक्कांचा, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं समतेविषयीचे हक्क आहेत, स्वातंत्र्याविषयीचे हक्क आहेत, धर्मनिरपेक्षतेविषयीचे हक्क आहेत, अल्पसंख्याकांसाठीचे हक्क आहेत, शोषण आणि पिळवणुकीच्या विरोधातले हक्क आहेत. आणि हे सगळेच आपले हक्क ज्याचं उल्लंघन झालं तर सर्वोच्च न्यायालयात जायचा सुद्धा आपल्याला हक्क आहे. हे जे समतेविषयीचे जे हक्क आहेत आपले ते साधारण कलम 14 ते कलम 18 या भागामध्ये आहेत. आणि त्यातलं पहिलंच कलम 14 जे आहे ते असं म्हणतं की राज्यसंस्थेसमोर आपण सर्वजण समान आहोत. राज्यसंस्थेसमोर आपण सर्वजण समान आहोत. कायद्यापुढे समानता आणि कायद्यानं संरक्षण ही दोन्ही तत्त्वं आपण स्वीकारली. तुम्हाला वाटलं यात काय मोठी गोष्ट आहे. एकदा संविधान आलं की ह्या सगळ्या गोष्टी येणारच, आपसूक येणार असं वाटतं आपल्याला. पण संविधान सभेमध्ये जे लोक होते ना ते जरी आपण अभ्यास तरी लक्षात येतं की ही गोष्ट सोपी नव्हती. दाक्षायणी वेलायुधन नावाची एक बाई ही संविधान सभेतली एकमेव दलित बाई होती.
वय वर्ष 34. या बाईंची संविधान सभेवरती निवड झाली आणि जे सगळे इथले कर्मठ धर्मांध लोक होते ते चिडले. त्यांनी नेहरू आणि पटेलांना पत्र लिहिली की या बाईंना संविधान सभेवरती घेऊ नका, या बाई जर आल्या तर संविधानाला विटाळ होईल. अस्पृश्य बाई. पटेल म्हटले हे कसं पटेल. त्याच्यामुळे या बाई संविधान सभेमध्ये आल्या. मी यासाठी सांगतोय, अनेकदा स्त्रियांचं प्रतिनिधित्व हे फक्त नावापुरतं असतं की बाबा आल्या पाहिजेत, नाव असलं पाहिजे. ही बाई जेव्हा केमिस्ट्री शिकत होती तेव्हा तिला काही अंतर दूर राहून पिपेटमधनं कसं सोल्युशन येते हे ती बघत होती. पण त्या सगळ्यावरचं सोल्युशन तिनं शोधलं होतं. ते फक्त केमिस्ट्रीपुरतं मर्यादित नव्हतं, ते इथल्या समाजव्यवस्थेवरच होतं. आणि ती बाई जेव्हा संविधान सभेमध्ये येते तेव्हा कलम 17 येतं आणि अस्पृश्यतेवरती आपण बंदी घालतो. ती बाई एवढी कणखर होती, तिनं आंबेडकरांवर टीका केली, गांधींवर टीका केली, तिची स्वतःची मतं आहेत. मी यासाठी सांगतोय आवर्जून की ते केवळ दाखवण्यापुरतं प्रतिनिधित्व नव्हतं. दुसऱ्या बाई राजकुमारी अमृत कौर, त्यांना एक जण म्हणाले, अहो बाई तुम्हाला राजकुमारी का म्हणायचं. त्या अतिशय काय म्हणता येईल रॉयल जी फॅमिलीज होत्या, राजघराण्यातल्या बाई, त्यामुळे राजकुमारी अमृत कौर. तुम्ही विचार करा, लहानपणापासून ज्या बाईला या प्रकारचा सन्मान स्वीकारायची सवय आहे, तिला कोणीतरी असं थेट म्हणतं बाई गं तुला राजकुमारी का म्हणायचं. आणि ती म्हणते दुसऱ्या क्षणाला, हो मला राजकुमारी नका म्हणू, उद्यापासून फक्त मला अमृत कौर म्हणा. ही चर्चा ऐकणारे सर BN राव जे मसुदा समितीत आहेत, ते म्हणतात मलाही सर नका म्हणू, कारण सर ही ब्रिटिशांनी दिलेली पदवी आहे, त्यांनी दिलेला किताब आहे. आम्हाला ब्रिटिशांनी दिलेला किताबही नको आणि वंश परंपरेने आलेलं राजकुमारी पद पण नको. इथे ना संस्थानिक, इथे आम्ही सगळे नागरिक. मला असं वाटतं आजही राजे महाराजे आपल्याला माहिती आहेत, मी वेगळं तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ही त्या काळातली चर्चा आहे. आणि ही सगळी चर्चा आपल्या कल्पना संविधान नावाची जी श्याम बेनेगलांनी सिरीज दिग्दर्शित केली, राज्यसभा TVने ती प्रस्तुत केली आणि सुदैवानं अजूनही ती यूट्यूबवरती उपलब्ध आहे, त्याच्यामुळे ती पाहायला हरकत नाही. त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्या चर्चांचा सगळा संदर्भ आहे. त्यामुळे असं नाही झालं की अरे आपण हे म्हटलं आणि कलम आली की लगेच, इतकी सोपी गोष्ट नव्हती ती. त्याच्यासाठीचा लढा खूप मोठा आहे. संविधान हे फक्त 1946 ते 1949 या 3 वर्षात नाही लिहिलं गेलं. राजकीय स्वातंत्र्याची लढाई आणि सामाजिक आंदोलनं या सगळ्याचा संगम संविधान सभेमध्ये झाला होता. त्याची 150 वर्षांची परंपरा आहे सगळी. तेव्हा कुठे भारतीय संविधानामध्ये सगळ्या ह्या गोष्टी येतात. आपण कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया देतो याच्यावरनं ठरतं की आपण कोण आहोत. हे खूप लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती आणि ती गोष्ट मला इतकी भावली. आमचे जोशी सर आहेत, मी ती गोष्ट फार लहानपणी ऐकली. जोशी सर, त्या गोष्टीमध्ये असं म्हटलं होतं, एका गावामध्ये एक नाटकाचा प्रयोग असतो आणि 3 मित्र असतात. तर नाटकाचा प्रयोग मोफत असतो आणि मोफत असल्यामुळे प्रचंड गर्दी होते. गर्दी होते तर 3 मित्र अगदी फार लवकर येऊन बसले असतात, पहिल्या रांगेत बसलेले असतात. पण आपल्या खिल्लारे मॅडमसारखे ते काही आयोजक उदार नसतात. ते आले किंवा त्यावर VIP लोक आले आहेत, उठा म्हणतात, त्यांना हाकलून देतात. तिघांनाही त्या नाटकाच्या सभागृहातनं हाकलून दिलं जातं आणि जे बडे कोणी सावकार राजकारणी वगैरे त्यांना तिथं बसवलं जातं. तिघांच्या आयुष्यात घटना एकच घडली. आता तिघांची प्रतिक्रिया काय आहे. पहिला म्हणतो साला मी आता मर्डर करेन, आता माझी सटकली, मला राग येतोय. दुसरा म्हणतो चिल यार, एवढं काय टेन्शन घ्यायचं, आपण सुद्धा श्रीमंत व्हायचं, आपण सुद्धा सावकार व्हायचं, आपण सुद्धा राजकारणी व्हायचं, म्हणजे उशिरा जरी आलं तरी आपल्याला पहिल्या रांगेत बसवलं पाहिजे. आणि तिसरा माणूस जो आहे ना, तो म्हणतो जो समाज काही लोकांना अधिक प्रतिष्ठा देतो आणि काही लोकांना कमी प्रतिष्ठा देतो, ही समाजातली धारणा मला बदलायची आहे. मला असं वाटतं की संविधानकर्ते या विचारांनी प्रेरित होते. ज्योतिराव गोविंद फुले हा पहिला माणूस नव्हता की ज्याला लग्नाच्या वरातीमधनं हाकलून दिलं गेलं होतं. भीमरावरावजी आंबेडकर हा पहिला माणूस नव्हता ज्याला पाणी प्यायला नाकारलं गेलं होतं. मोहनदास करमचंद गांधी हा पहिला माणूस नव्हता ज्याला आफ्रिकेतल्या ट्रेनमधनं प्लॅटफॉर्मवरती फेकून दिलं गेलं होतं.
ते असं नाही म्हटले आता गोऱ्यांची हत्या करू, ते असं नाही म्हटलं आता ब्राह्मणांची हत्या करू, ते असं नाही म्हटलं आता अमुक लोकांचं काहीतरी आपण हिंसा करू. त्यांनी उत्तर सर्जक दिलं. त्यांनी सांगितलं की हा समाज मला बदलायचा आहे आणि त्यासाठी समतेचा विचार जो आहे, मग 14 तळ्याचा सत्याग्रह होतो. हा जो विचार आहे, हा मूलभूत विचार जेव्हा असतो तेव्हा कलम येतात. संविधान काय, संविधान याच्यापेक्षा किती चांगलं लिहिता येतं. बाबासाहेबांचंच वाक्य तुम्ही पण त्या स्मारकाच्या इथे लिहिलेलं आहे, संविधान कितीही चांगलं असेल पण ते राबवणारे लोक जर चांगले नसतील तर संविधानाला अर्थ नाही. तेव्हा आत्ता प्रश्न तोच आहे की संविधान राबवणारे हात आणि त्यांची नैतिकता हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारचा व्यापक विचार जेव्हा असतो तेव्हा समतेविषयीचे मूलभूत हक्क आपल्याकडे येतात. दुसरे आपल्याकडचे हक्क जे आहेत ते स्वातंत्र्याविषयीचे आहेत. कलम 19 ते कलम 21 अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. सर्वाधिक चर्चेलं जाणारं, सर्वाधिक वाद होणारं हे ते कलम आहे. काही झालं अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपला श्वास आहे. जसं अन्न वस्त्र निवारा ही आपली गरज आहे, तसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही सुद्धा आपली मूलभूत गरज आहे, मूलभूत हक्क आहे. पण अनेकदा तो आपल्या लक्षात येत नाही आणि मग त्याच्या अनुषंगाने मोठे वाद निर्माण होतात. अर्थात कुठलाच हक्क, कुठलं स्वातंत्र्य हे अमर्याद असू शकत नाही. त्याच्यावरती काही बंधनही असणार. ती कोणती बंधनं असतील, ती बंधनं वाजवी आहेत की नाही हा प्रश्न नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो. जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान यांच्या विरोधामध्ये राम मनोहर लोहिया होते आणि आपल्याला कल्पना आहे की विरोधकांच्या काही स्ट्रॅटेजीज असतात त्याप्रमाणे त्यांनी असं सांगितलं एका बाईला की बाई यांचं भाषण झालं की लगेच जाऊन त्यांना विचारायचं, तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळालं, स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. ठरल्याप्रमाणे नेहरूंचं भाषण झालं. पण ती बाई पण धाडसी होती. ती बाई थेट पुढं गेली आणि तिनं चक्क नेहरूंची कॉलर पकडली आणि म्हटली, नेहरू बाबा तू म्हणतो स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला काय मिळालं. नेहरू म्हणाले, पंतप्रधानाची कॉलर पकडणं तर स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे पंतप्रधानाची कॉलर पकडायची असते, ते कोणीही असोत. म्हणजे फिजिकली नव्हे, त्यांना प्रश्न विचारायचे असतात. असा विचार, असा प्रत्यक्ष व्यवहार जेव्हा असतो तेव्हा कलम 19ला अर्थ असतो. म्हणजे एवढंच नाही, के शंकर पिल्लई नावाच्या एका व्यंगचित्रकारांनं नेहरूंविषयी एवढी वाईट चित्र काढली, आंबेडकरांविषयी वाईट चित्र काढली, गांधींविषयी वाईट चित्र काढली. त्यातल्या एका व्यंगचित्रामध्ये त्यांनी चक्क नेहरूंना गाढव दाखवलं. तुम्ही कल्पना करा, पंतप्रधानाला गाढव दाखवलं. कुठल्याही इतर पंतप्रधानानं काय केलं असतं. नेहरूंनी त्यांना बोलावलं आणि म्हटले, वुड यू प्रेफर अ कॉफी विथ अ डॉंकी. गाढवासोबत कॉफी प्यायला आवडेल का. के शंकर पिल्लई यांच्या घरावरती ईडीची धाड पडली नाही, इन्कम टॅक्सचे लोक गेले नाहीत, CBI पोहोचली नाही, त्यांच्यावरती रासुका लागला नाही, UAPA कलम त्यांच्यावरती लावण्यात आलं नाही. हे असतं तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं. ही अवधारणा पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये तर होतीच, पण प्रत्यक्ष व्यवहारामध्ये होती, म्हणून त्या स्वातंत्र्याला अर्थ आहे. आणि आज दुर्दैवानं आपण हे विचार करण्याचं, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य गमावत चाललो की काय, अशा एका वळणावरती उभा असल्यामुळे मला असं वाटतं की हा स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आपल्याला आहे हेच आपण विसरून गेलो आहोत. म्हणजे असं देकारचं फार प्रसिद्ध विधान आहे, आय थिंक देअरफॉर आय एम. मी का आहे, कारण मी विचार करतो. आता आपण विचार करतच नाही, आपण विचार करण्याची प्रक्रिया आउटसोर्स केली आहे. एक कवी असं म्हणतो, कभी खुद को कॉल लगा के देखा है, सभी लाईने व्यस्त है. आपण स्वतः विचारच करत नाही ना. काय विचार करायचा हे पण त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. तर त्यांनी म्हणजे कुणी ते तुम्ही समजून घ्या. म्हणजे मला नेहमी आठवतं, एक रुका हुआ फैसला नावाचा सिनेमा आहे आणि या सिनेमामध्ये 12 लोक बसलेले आहेत. एका हॉलमध्येच अख्खा सिनेमा घडतो. तो मूळ 12 अँग्री मेन या सिनेमावरनं अडॅप्ट केलेला आहे. 12 अँग्री मेन. आणि त्यामध्ये मुलानं वडिलांचा खून केला असा म्हणजे आरोप आहे मुलावरती. आता हा मुलगा दोषी आहे की निर्दोष आहे अशी चर्चा सुरू आहे. आणि 12 पैकी 11 लोक म्हणतात की तो झोपडपट्टीतला पोरगा आहे, त्यानं खून केलंच असणार ना, तुम्हाला माहिती आहे झोपडपट्टीतली पोरं कशी असतात वगैरे वगैरे. सगळ्यांच्या मनातले पूर्वग्रह आहेत. त्यातला 12वा जो माणूस आहे तो म्हणतो, यार जरा सोचो. तो
तो यार सोचने का काम तो मालिक करता है. विचार करण्याचं काम आमचं थोडंच आहे. विचार मालक करतो, आपण फक्त ते फॉलो करतो. आपले सुधारक आगरकर असं म्हणाले होते, लोक हो तुम्ही विचार कलहाला का घाबरता, म्हणजे विचार संघर्षाला. आजची गंमत अशी झाली आहे की आपण विचार करायलाच घाबरतो. उदय प्रकाश नावाचे कवी, त्यांची फार प्रसिद्ध कविता आहे, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. त्यामुळे आपण जिवंत आहोत, पण आपण खरोखर जिवंत आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ हा की आपण स्वतः विचार करून व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतोय का. आज आपण, मला असं वाटतं की सगळ्यांना कुणी काय विचार करावा हे सांगण्याची गरज नाही आहे, पण स्वतः विचार केला पाहिजे. आपण बुद्धाचं नेहमी बोलतो, आत्तदीप भव, तूच तुझा दिवा हो. तुझा कोणी गुरु नाही आहे, कुणीतरी पाठीशी आहे म्हणून तू सुखरूप नाही आहेस, तू स्वतः समर्थ आहेस. आणि मला असं वाटतं की हा विचार आपल्याला समजला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही एक अर्थ आहे. यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं कलम आहे, ते कलम 21. ते म्हणतं की आपल्याला जगण्याचा हक्क आहे. जगण्याचा हक्क काय, आपल्याला जगण्याचा हक्क आहेच की. हे जगण्याचा हक्क म्हणजे फक्त जगण्याचा हक्क नाही आहे, तो गुणवत्तापूर्ण जगण्याचा हक्क आहे. मग गुणवत्तापूर्ण जगणं म्हणजे काय, तर अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा पशु पक्ष्यांच्या पण आहेत ना. आपण माणूस आहोत म्हणजे आपल्या काहीतरी आणखीन गरजा आहेत. आपल्याला शिक्षण हवं, आपल्याला आरोग्य हवं, पायाभूत सुविधा हव्यात, ह्या पण आपल्या गरजा आहेत. म्हणजे 1882 साली हंटर कमिशन समोर महात्मा फुले सांगतायत की सर्वांना समान आणि मोफत शिक्षण मिळालं पाहिजे. 1882 राजर्षी शाहू महाराज त्यांच्या संस्थानामध्ये तेव्हाच शिक्षणाचा हक्क लागू करतायत. आणि स्वातंत्र्य मिळतं आम्हाला 1947ला, आणि त्याच्यानंतर 62 वर्षांनी, म्हणजे जे स्वातंत्र्यापूर्वी 65 वर्ष अगोदर महात्मा फुलेंनी सांगितलं ते आम्ही 62 वर्षांनी 2009ला आम्ही राईट टू एज्युकेशन हा कायदा आणतो आणि त्याच्या अगोदर घटनादुरुस्ती करून कलम 21 मध्ये सांगतो की हो, शिक्षणाचा हक्क प्रत्येकाला आहे. पण ही सगळी लढाई कधी सुरू होते, जेव्हा नागरिक त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात तेव्हा. एक फार आवर्जून गोष्ट सांगितली पाहिजे. राजस्थानमध्ये काही मजूर काम करत होते एका साईटवरती, आणि तिथं त्यांना फार तुटपुंजा असा वेतन त्यांना दिलं जायचं. ते बिचारे अशिक्षित होते, अंगठा बहाद्दर होते, वाचू शकत नव्हते. ते विचारायचे आम्ही एवढं काम करतो आणि आम्हाला पैसे मात्र फारच कमी मिळतात. ते म्हटले तुम्हाला ही माहिती मिळू शकणार नाही, कारण तेव्हा ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट हा ब्रिटिशांच्या काळातला कायदा होता. ही केस पुढे वाढत गेली. ते मजूर जे आहेत ते मजदूर किसान शक्ती संघटना नावाच्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना भेटले. निखिल डे, अरुणा रॉय या सगळ्या लोकांनी हा मुद्दा पुढे रेटला. आणि तेव्हा तिथपासून जी लढाई सुरू झाली, जवळपास 15-20 वर्षांनंतर 2005 साली राईट टू इन्फॉर्मेशन, माहितीचा अधिकार हा आपला मूलभूत हक्क झाला. की मला ही माहिती मिळवून घेण्याचा पण अधिकार आहे. आणि हा अधिकार जेव्हा येतो तेव्हाच मग तुमचा इलेक्ट्रल बॉन्ड रद्द होतो, त्याच्याशिवाय तो होत नाही. लक्षात घ्या काय म्हटलं गेलं होतं त्या सगळ्या निवडणूक रोख्यांच्या संदर्भामध्ये, की आम्ही कुणाला पैसे द्यावेत, कुणाला देणगी द्यावे हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, हा आमचा खाजगीपणा जपण्याचा अधिकार आहे. बरोबर आहे, राईट टू प्रायव्हसी आहेच, राईट टू प्रायव्हसी कोणी नाकारणार नाहीच, पण आम्हाला माहितीचा अधिकार पण आहे, कारण त्याचा सार्वजनिक जीवनावरती परिणाम होतोय. अशी सगळी आर्ग्युमेंट ही सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली. आणि मग अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, मी नाही म्हणत इलेक्ट्रल बॉन्ड हे असंवैधानिक आहेत, सर्वोच्च न्यायालयानं, माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं म्हटलं की निवडणूक रोखे हे असंवैधानिक आहेत. आता 7 वर्ष जे काही झालं 2017 ते 24 हा वेगळा भाग आहे, पण हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. याचं कारण असं की अशा प्रकारचा लढा हा अरुणा रॉय, निखिल डे अशा मजदूर किसान शक्ती संघटनेचे अगदी साधे मजूर जे आहेत त्यांनी तो लढा उभारला, म्हणून त्याचा परिणाम हा तिथपर्यंत झाला. आपल्याला कधीच हे लक्षात येत नाही. आपल्याला वाटतं की अरे सामान्य माणसाचं काय आहे, तुम्ही म्हणता नुसतं आम्ही भारताचे लोक, हे बोलायला बरं आहे, भाषणात बरं आहे,
पण असा परिणाम होतो, असा बदल घडतो म्हणून तर तुम्ही आणि आम्ही इथं आहोत. संविधान जर नसतं तर तुम्ही आणि मी आज इथं बोलू पण शकत नसतो. आज कुणी किती काहीही म्हणो, भारतीय संविधान आणि त्या संविधानांना असलेले मिळालेले हक्क जे आहेत, खरं म्हणजे हक्क मिळत नाहीत, हक्क हे मान्य केलेले आहेत. म्हणजे हे हक्क मला आहेत हे आता कायद्यानं मान्य केलं गेलं, ते मला होतेच. त्याच्यामुळे अशा प्रकारचे हक्क जे आहेत त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे उदाहरणार्थ मला स्वच्छ आणि शुद्ध हवेमध्ये श्वास घेण्याचा अधिकार आहे. मी यासाठी सांगतोय, आपलं कल्पना आहे की दिल्ली हे सध्या जगातलं, भारतातलं नाही, आपण आपली सगळी जगाच्या पातळीवरती गोष्टी होत असतात आपल्याकडे, जगातलं सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून सध्या दिल्ली आहे. आणि दिल्लीचा जो एअर क्वालिटी इंडेक्स आहे, इंडिकेटर जो आहे, तो जवळपास 400-500 वगैरे त्यानं क्रॉस केलेलं आहे. म्हणजे बराक ओबामा जेव्हा 2016 साली इथं आले होते भारतामध्ये, तेव्हा एका ब्लूमबर्ग नावाच्या एका साईटनं अशी स्टोरी केली की ओबामांचं आयुष्य काही तासांनी कमी झालं. अशा प्रदूषित हवेमध्ये जर तुम्ही जगणार असाल तर तुम्हाला हे पण बोलायला लागेल, आपल्याला हे पण बोलायला लागेल. आणि आपल्याला कल्पना आहे की 15-20 दिवसांपूर्वीच दिल्लीमध्ये अनेक जे कार्यकर्ते आहेत, सामान्य नागरिक आहेत, ते म्हटले की आम्हाला स्वच्छ आणि शुद्ध हवेमध्ये श्वास घेण्याचा अधिकार आहे. त्यांना कशा प्रकारे त्यांचं दमन झालं वगैरे हा सगळा पुढचा भाग आहेच. पण सांगायचा मुद्दा असा की इथल्या म्हणजे जगणं म्हणजे काय ह्याची व्याख्या केलेली नाही आहे कलम 21मध्ये. शेवटी तुम्ही आणि आम्ही त्याचा अन्वयार्थ कसा करतो त्याच्यावरती, आणि सर्वोच्च न्यायालयानं वेगवेगळ्या वेळी दिलेले जे निकालपत्र आहेत त्यातनं जगण्याचा हक्क म्हणजे काय हे डिफाईन होत असतं, ह्याची व्याख्या होत असते. आणि म्हणून तुमचा आणि माझा रोल फार महत्त्वाचा आहे. आपण हे बोलणार आहोत की ते म्हटलं की बाबा प्युरिफायर, आता लोक काही जण जे आहेत ते एअर प्युरिफायर घेतात सोबत, त्यांना त्रास आहे श्वसनाचे आणि तसे वावरतात. आता एअर प्युरिफायर परवडणार आहे का प्रत्येकाला? ते म्हटले ज्यांना शक्य ते करतील, आम्ही काय करायचं? म्हणजे अशा प्रकारची सगळी अवस्था जर असेल तर मला असं वाटतं की आपल्याला सगळ्याच बाबतीमध्ये, मग ते आरोग्य असेल, शिक्षण असेल, पायाभूत सुविधा असेल, रोजगार असेल, हे सगळे आपले मूलभूत हक्क आहेत आणि ते मूलभूत हक्क आपल्याला मिळावेत याच्यासाठी लढा उभारण्याची गरज आहे. हे जसे स्वातंत्र्याचे, जगण्याचे हक्क आहेत, तसंच अतिशय महत्त्वाचा हक्क जो आहे तो धर्मनिरपेक्षतेबाबतचा आहे. आणि आपलं कल्पना आहे की धर्मनिरपेक्षता ही संकल्पना याच्याविषयी सर्वाधिक गैरसमज सध्या भारतामध्ये आहे. धर्मनिरपेक्ष म्हणजे लोकांना असं वाटतं की जो नास्तिक आहे तो धर्मनिरपेक्ष. खरं म्हणजे अशा प्रकारची व्याख्या, अशा प्रकारचं कुठेही लिहिलेलं नाही आहे. म्हणजे मी हिंदू आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, मी मुस्लिम आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, मी बौद्ध आहे आणि मी धर्मनिरपेक्ष आहे, याच्यामध्ये काहीही विसंगती नाही. मी माझ्या धर्माच्यानुसार, माझ्या श्रद्धेनुसार वागू शकतो, त्याच्यात काहीच अडचण नाही. पण इथला सर्वश्रेष्ठ ग्रंथ जर कुठला असेल तर तो भारतीय संविधान आहे. आणि त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की राज्यसंस्था किंवा सरकार हे कुठल्याही एखाद्या धर्माला कुठल्याही म्हणतात की भेदभावाची वागणूक देणार नाही. आता त्याच्यामध्ये गैरसमज होण्याचं कारण हे पण आहे की आपण बऱ्याच वेळा असं समजतो आणि असं सांगितलं जातं की जे पाश्चात्य मॉडेल जे आहे धर्मनिरपेक्षतेचं युरोपातलं, ते आपण आहे तसं कॉपी पेस्ट केलं, जे पूर्णपणे चुकीचं आहे. कारण पाश्चात्य मॉडेल जे आहे ते असं म्हणतं की धर्मसंस्था राज्यसंस्थेमध्ये हस्तक्षेप करणार नाही, राज्यसंस्था धर्माच्या क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है. पण भारतामध्ये काय म्हटलं आपण, नाही मेरे अंगणे में भी तुम्हारा काम है. मग क्या काम है, हस्तक्षेप का करणार आहे आपण? तर उदाहरणार्थ अस्पृश्यतेवरती बंदी आहे. अस्पृश्यता ही धर्मातली प्रथा आहे, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार. उद्या कोणी म्हणेल की नरबळी आमच्याकडची प्रथा आहे, धर्मातली प्रथा आहे, मग त्याला सांगण्यासाठी काय आम्हाला जगण्याचा हक्क आहे म्हणून सांगायचं? धर्मातल्या प्रथा जर मानवी हक्कांवरती गदा आणत असतील तर त्याच्यामध्ये राज्यसंस्था, सरकार हस्तक्षेप करेल. मग आता हस्तक्षेप करेल म्हटल्यानंतर पुढचा प्रश्न आला की तुम्ही या धर्मामध्ये जास्त हस्तक्षेप करता, या धर्मामध्ये कमी हस्तक्षेप करता. तो प्रश्न आहेच. पण मुद्दा असा की आपण म्हटलं की आपलं धर्मनिरपेक्षता जी आहे ती हस्तक्षेप करेल. अदरवाईज आपल्याला माहिती आहे अनेक ठिकाणी महिलांना मंदिरामध्ये प्रवेश नाही, मशिदीमध्ये प्रवेश नाही, अशा गोष्टी वारंवार होतात. आणि मग पुन्हा न्यायालयाला हस्तक्षेप करून सांगायला लागते की नाही, तो त्यांना अधिकार आहे. मग तुम्हाला जायचं का नाही नंतरचा मुद्दा आहे, पण तो अधिकार असला पाहिजे.
तर त्याच्यामुळे आपण असं म्हटलं की हे हस्तक्षेप हा इथं असेल आणि त्यासोबतच आपलं आपण जर पाहिलं तर कलम 25 जे आहे त्यामध्ये असं म्हटलं की प्रत्येकाला सदसद विवेकाचं स्वातंत्र्य आहे. धर्माचं स्वातंत्र्य असं नाही म्हटलं. सदसद विवेकाचा अर्थ काय? चांगलं काय, वाईट काय, भलं काय, बुरं काय हे तुम्हाला सगळ्यांना कळतं. त्याच्यामध्ये राज्यसंस्था हस्तक्षेप नाही करणार. तुम्ही असं नाही म्हटलं की बाबा तुम्ही तुमच्या आईवडिलांचा धर्म स्वीकारला पाहिजे, अमुकच धर्म स्वीकारला पाहिजे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असू शकता की तुम्ही नास्तिकही असू शकता. ही सेक्युलरिझमची परिभाषा, धर्मनिरपेक्षतेची परिभाषा पहिल्यापासून भारतीय संविधानामध्ये आहे. पण काय सांगितलं जातं? तो शब्द 42व्या घटनादुरुस्तीनं घुसडला. म्हणजे असं नाही का असं टेबलाखाली मी असं हळूच धर्मनिरपेक्षता घुसडली. तुम्ही कल्पना करा, मी एखाद्या घरामध्ये 15 वर्षांपासून राहतो आहे. आमच्या सोसायटीचा चेअरमन असं म्हटला, अहो साहेब ते जरा बाहेर नेमप्लेट तरी लावा, पोस्टमन येतो. मी लावली पाटी दुसऱ्या दिवशी. तर तुम्ही असं म्हणणार का की मी काल राहायला आलो? तशीच गोष्ट आहे ही. आम्ही संविधानाच्या उद्देशिकेत लिहिलं हे. म्हणजे पाटी घरावरची पाटी आहे किंवा आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. ते पहिल्यापासूनच होतं ते. प्रॉब्लेम काय? लोकांना संविधानाविषयी नीट माहिती नाही आणि त्याच्यामुळे त्याच्याविषयी असे गैरसमज पसरवणं खूप सोपं झालं आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की धर्मनिरपेक्षतेचा विचार जो आहे तो पहिल्यापासून आपल्या संविधानामध्ये होता. संविधान सभेच्या चर्चांमध्येही दिसून येईल. एवढंच कशाला, आपली जी राजमुद्रा आहे ती कशा प्रकारे निवडली गेली हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. जसं मी म्हटलं की आपल्याला सर नको, राजकुमारी नको, तसं नेहरूंचंही म्हणणं होतं की आपल्याला कुठल्याही प्रकारचं ब्रिटिशांचा वारसा नको किंवा अमुक एका धर्माचाच परंपरा नको, वेगळी राजमुद्रा असावी, नवी राजमुद्रा असावी. मग आपल्यासाठी एक ध्वज समिती गठीत करण्यात आली होती. त्या ध्वज समितीनं अनेक आर्ट स्कूल्सना पत्र पाठवली की तुम्ही सुचवा की भारताची राजमुद्रा कोणती असावी. बद्रुद्दीन तय्यबजी म्हणून एक जण होते. त्यांना नेहरू म्हणाले की तुमची कलात्मक दृष्टी खूप चांगली आहे, तुम्ही एक काम करा की भारतासाठी राजमुद्रा कोणती असावी हे तुम्ही ठरवा. बद्रुद्दीन तय्यबजी यांनाही काही सुचेना. शेवटी आपली राजमुद्रा जी ठरवली ती ठरवली एका बाईनं, बद्रुद्दीन तय्यबजींची बायको सुरैया तय्यबजी यांनी. त्या राजमुद्रेवरती काय आहे? अशोकाच्या सारनाथचा स्तंभ आहे. तो अशोकाच्या सारनाथचा स्तंभ सापडला कसा? तो सापडला फ्रेडरिक ऑस्कर ऑर्टेल नावाच्या एका ब्रिटिश माणसाला 1905 साली उत्खनन करताना. म्हणजे एक ख्रिश्चन माणूस, एक ब्रिटिश माणूस 1905 साली उत्खनन करतो, त्यातनं समोर येतो बौद्ध इतिहास. ती आपली राजमुद्रा असावी हे सुचवतं कोण? तर एक मुस्लिम बाई सुरैया तय्यबजी. आणि त्याच्यावरती लिहिले सत्यमेव जयते जे आहे मुंडकोपनिषदातलं. सगळ्या धर्मातले हे काय ठरवून नाही केलं कोणी की आता ह्या धर्मातलं ते घ्या, त्या धर्मातलं हे घ्या. हे सहजपणे घडलेल्या गोष्टी आहेत. आणि हा आमचा सगळ्या धर्मांना एकत्र घेण्याचा, गंगा जमनी तहजीब असलेला असा आमचा वारसा आहे. आणि तो वारसा टिकवणं ह्यात सगळ्यात महत्त्वाची गरज आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आज आपण हा वारसाच विसरत चाललो आहे. आपल्याला हे कळणंसं झालं आहे. मी मगाशी म्हटलं तसं की अमुक अल्पसंख्याकांना तुम्ही अधिकार देता जास्त, कलम 29-30 तर अनेक जण दाखला देत असतात, पण त्यांना लोकशाहीचं मूल्य समजत नाही, त्यांना धर्मनिरपेक्षता समजत नाही. मी नेहमी हे उदाहरण सांगतो. तुम्ही अशी कल्पना करा की एका रेल्वेतून 4 प्रवासी चाललेले आहेत आणि त्यातला पहिला प्रवासी जो आहे त्याला सिगरेट ओढायची, तो चेन स्मोकर आहे. आणि दुसरा जो आहे तो कधी सिगरेट ओढत नाही, पण त्याला कोणी ओढले तर काही प्रॉब्लेम नाही. तिसरा जो आहे तो स्वतः काहीच ओढत नाही, पण त्याला कोणी ओढलं तर प्रॉब्लेम नाही. आणि चौथा जो आहे त्याला दम्याचा त्रास आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर मतदान घेतलं की पहिल्या माणसानं, पहिल्या प्रवाशानं सिगरेट ओढावे की ओढू नये? हां या ना. काय उत्तर येईल? 3 विरुद्ध 1 बहुमतानं निर्णय झाला की पहिल्या माणसानं सिगरेट ओढलीच पाहिजे. हमारे पास बहुमत है. तेही नाही आता, पण असं या बहुमतानं आम्ही हा निर्णय घेतो. तुम्ही विचार करा, असा निर्णय घेतला गेला आणि चौथ्या माणसाचा जीव गेला तर त्याला आपण लोकशाही मूल्यांनुसार निर्णय घेतला असं म्हणू शकतो का? याचा अर्थच असा की लोकशाहीमध्ये बहुमत महत्त्वाचं आहे, पण बहुमत म्हणजे अंतिम सत्य नाही.
सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानिले नाही बहुमता, हे सांगणारी आमची परंपरा आहे आणि त्याच्यामुळे आमची बांधिलकी सत्याशी आहे. हा विचार आपण विसरलो. आपल्याला वाटलं की आपण लोकशाहीला फक्त बहुमतापुरतं सीमित करून टाकलं. उद्या कुणी असे म्हणेल, आपण पाहतोय की अनेकदा मॉब लिंचिंग होतं, झुंडीनं हत्या होतात रस्त्यावरती. लोक म्हणतील की त्या भागातल्या बहुसंख्य लोकांना वाटत होतं की याची हत्या करावी. मग ही लोकशाही तत्वानुसार झालेली हत्या आहे. त्याला म्हणतात मोबोक्रेसी. ही आहे लोकशाही. झुंडशाही वेगळी आणि लोकशाही वेगळी. आपण लोकशाहीच्या मार्गावर जायचं असेल तर आपल्याला हे मूलभूत हक्कांचं लॉजिक कळलं पाहिजे. मी मगाशी म्हटलं तसं की हे मूलभूत हक्क काय आहेत आणि तुम्ही आता चॅट जीपीटीला, जेमिनीला, काय ग्रोकला कुणालाही विचारा, माझ्यापेक्षा जास्त फास्ट ते सांगेल. मुद्दा असा की त्याचा तर्क काय, हे जर आपण नाही लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की आपण संविधानाचा अर्थच समजून नाही घेतला. आणि हे सगळे जे आपले मूलभूत हक्क आहेत हे वाचवण्यासाठीचं एक फार महत्त्वाचं कलम आहे, कलम 32, जे आपला अधिकार देतं की माझ्या हक्काचं जर उल्लंघन झालं, मूलभूत हक्काचं, तर मी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. एक व्यक्ती. अनेकांना हे माहितीच नसतं. संविधानाची पारायणं नसतात करायची. जेव्हा मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतं तेव्हा तुम्ही थेट सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. आणि आपल्याकडे फार चुकीच्या गोष्टी प्रसृत होतात. शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. अरे शहाण्यानंच तर कोर्टाची पायरी चढली पाहिजे. जर शहाणे नाहीत गेले तिथे तर भलतेच शहाणे येतात. त्याच्यामुळे आपल्याला ही लढाई लढावी लागेल. कलम 32 जे आहे ते एका अर्थानं आपल्यासाठीचं जीवनदायी, ज्याला म्हणतो ना आपण संरक्षक, अशा प्रकारची गोष्ट आहे. ती जर आपण विसरलो तर आपल्या इतके करंटे आपणच असतो. देश एका अशा वळणावरती उभा आहे की जिथे समोर नेमका रस्ता कसा आहे हे काहीच दिसत नाही. मी सुरुवातीला म्हटलं की संविधान GPS आहे, पण GPSवरती समोरचा रस्ता ब्लर आहे, धूसर आहे. अशा वेळेस जबाबदारी फार, आपल्याला माहिती आहे समोर किती खाच खळगेत काहीच कल्पना नाही. आणि मी जिथून सुरुवात केली कोविडच्या साथीपासून, कोविडची साथ संपली पण विखाराची साथ संपलेली नाही. आणि विखाराची साथ जर संपवायची असेल तर तुमची आणि माझी सत्याप्रती आणि प्रेमावरची बांधिलकी आपल्याला सिद्ध करावी लागेल. एका बाजूला प्रचंड मोठी अफवांची साथ आहे. म्हणजे आत्ता माझा उल्लेख सूत्रसंचालकांनी सांगितलं की हे बँकॉकच्या विद्यापीठात शिकवतात वगैरे वगैरे. पण जगातलं सगळ्यात मोठं विद्यापीठ आता कुठलं तुम्हाला माहिती आहे का? व्हॉट्सॲप विद्यापीठ. आमचे विद्यार्थी कुठं वाचलं? व्हॉट्सॲपवर वाचलं. असा एखादा फार काहीतरी महत्त्वाचा संदर्भ असावा अशा प्रकारे सांगत असतात. जेव्हा म्हणजे जसं सुरुवातीला उल्लेख केला ऑक्सफर्डचा, ऑक्सफर्डनं 2016 साली एक शब्द निवडला वर्ड ऑफ द इयर म्हणून, तो आता पोस्ट ट्रूथ. आता सत्य महत्त्वाचं नाही, तथ्य महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं काय तर भावना आणि अस्मिता. त्यामुळे अतिशय चुकीच्या अफवा अशा सगळ्या गोष्टी पसरत असताना तुमचं आणि माझं अस्तित्व जे आहे ते एखाद्या स्पीड ब्रेकरसारखं असलं पाहिजे. तो स्पीड ब्रेकर, अफवा येतील, विखार येईल, पण तो आपण थांबवू शकू. ही जर हिंमत आपण उभी करू शकलो, हे जर आपण केलं तर आपण हा देश वाचवू शकू, आपण संविधान वाचवू शकू. म्हणजे जसं जोराचा वारा येतो आणि छोटीशी पणती किंवा कंदील असा त्याची जी वात आहे ती अशी आपल्याला माहिती आहे की थोडीशी दुगदुगी असते, तर कधीही विझेल असं वाटतं, पण आपण ते वाचवू शकतो. आपण ती ज्योत जी आहे ती टिकवू शकतो. आणि ती टिकवायची असेल तर मला असं वाटतं की संविधानाचा जो पायाभूत विचार आहे तो आपण स्वतः समजावून घेणं आणि तो लोकांपर्यंत पोहोचवणं हेच आपल्या हातात आहे. हे मला आठवतं, म्हणजे आता अगदीच 2 वर्षांपूर्वी BBC-नं जुनं काही फुटेज रिलीज केलं. त्याच्यामध्ये 1953 साली भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू हे UK गेले होते आणि तिथे जाऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली. म्हणजे नेहरू पत्रकार परिषदा घ्यायचे. तिथल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना असा प्रश्न विचारला गेला की अहो तुम्ही ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता, ब्रिटिशांनी तुम्हाला एवढा त्रास दिला आणि तरीसुद्धा तुम्ही कॉमनवेल्थमध्ये सामील होत आहे, तुम्हाला ब्रिटिशांविषयी राग नाही का, त्यांच्याविषयी द्वेष नाही का?
त्यावरती नेहरू म्हणाले, त्याला कारणं दोनच आहेत म्हटले. एक म्हणजे आम्ही भारतीय लोक दीर्घकाळ द्वेष करत नाही, आणि दुसरं म्हणजे हा देश गांधींचा आहे, हा द्वेष शिकवत नाही. या दोनच कारणांमुळे आम्ही कॉमनवेल्थमध्ये सामील झालोत. संविधान सभा जेव्हा भरली होती आणि संविधानाचं कामकाज अंतिम टप्प्याकडे येत होतं, तेव्हा नेहरूंची अशी इच्छा होती की हे जे संविधान त्याचं हस्तलिखित असावं. आता तुमच्या स्मारकामध्ये पण ते हस्तलिखित आहे. मग ते हस्तलिखित म्हणजे लिहायचं कोणी? तर नेहरूंना असं सांगण्यात आलं की प्रेम बिहारी नारायण रायजादा नावाचे कॅलिग्राफर आहेत, सुलेखनकार आहेत, तुम्ही त्यांची मदत घ्या म्हटलं. नेहरूंनी म्हटले बोलवा, काय हरकत नाही. त्यांना बोलावलं. त्यांना असं विचारलं की तुम्ही किती मानधन घ्याल? प्रेम बिहारी म्हणाले की साहेब, मी 1 रुपया मानधन घेणार नाही. माझी अट फक्त एकच आहे की हे जे हस्तलिखित असेल संविधानाचं, तुम्ही जे मला मगाशी दाखवलं संध्या मॅडम, त्या हस्तलिखिताच्या प्रत्येक पानावरती खाली माझी सही असेल. नेहरू म्हटले काहीच हरकत नाही. पुण्यातली एक कंपनी होती कागद तयार करणारी, ती कंपनीसुद्धा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये अतिशय अग्रणी अशी होती. त्या कागदावरती प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी ते सगळं सुलेखन केलं, आणि त्या प्रत्येक पानावरती त्यांनी एकच शब्द लिहिला, प्रेम. संविधानाच्या पानापानावरती प्रेम आहे, शब्दशः प्रेम है. उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, उनका जो फर्ज है वो अहले सियासत जाने, मेरा पैगाम है मोहब्बत जहां तक पहुंचे. त्यामुळे विखाराची साथ कितीही पसरली तरी एक गोष्ट निश्चित आहे, द्वेषाला एक्सपायरी डेट असते, प्रेम अमर असतं. हा विचार आपण चिरंतन ठेवूयात. आपण माझा विचार शांतपणे ऐकून घेतला त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.